दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरात अनेक ठिकाणी वाहन चालक सिग्नलवर डावीकडचं वळण ब्लॉक करतात. तसेच सिग्नलवरील अतिक्रमणामुळे वाहनधारकांना फ्री लेफ्ट असूनही वळण घेता येत नाही. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाने रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत नाशिककरांसाठी डावीकडचं वळण म्हणजेच फ्री लेफ्ट उपाययोजना शहर वाहतूक विभाग यांच्याकडून करण्यात आली. दरम्यान नाशिक शहरातील 45 सिग्नलपैकी सिटी सेंटर मॉल सिग्नल येथे वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी प्रायोगिक तत्वावर फ्री लेफ्ट डावीकडे वळणाची उपाययोजना करण्यात आली आहे. या उपाययोजनेसाठी किरीधिका सीएम पोलीस उपायुक्त, अद्विता शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त, युवराज पत्की वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गायकवाड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, फैयाज सय्यद पोलीस हवालदार, शहर वाहतूक शाखा युनिट 2 अधिकारी आणि अंमलदार यांचे सहकार्य लाभले. रोशन गव्हाणे, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.